डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन अ क्लास ऑफ देअर ओन ह्या लेसनचं पूर्ण मराठी एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. पार्ट 1 आता आपण पाहतोय आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यातले जे जे काही हार्ड वर्ड्स होते, कठीण अर्थाचे शब्द होते, ते सगळे शब्द मी दिलेले आहेत ऑलरेडी आणि ते सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही पाठ केलेच असतील तर तुम्हाला हा लेसन खूप अगदी सोप्या पद्धतीने तो समजणार आहे. तर पाहूयात आपण हा लेसन. आणि मी सांगितलं इन अ क्लास ऑफ देअर ओन ही एक इडियॉम आहे, म्हणजे एक वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो त्यांच्यासारखी उत्कृष्ट तेच. चला तर मग पाहूयात आपण आता लेसन. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. ऑलला कॅपिटल लेटर्समध्ये दिलेले. ऑल फ्रेंड्स म्हणजे काय, सगळं पूर्ण वर्ग काय आहोत तर एकमेकांचे मित्र आहोत. आणि आमच्या वर्गामध्ये टोटल मुलं आणि मुली किती आहेत तर 60 आहेत. 60 मुलांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा हा वर्ग आहे. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंग्स us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. आणि अर्थातच हे खरं आहे की देअर आर कॅम्प्स. कॅम्प्सचं मिनिंग पाहिलं होतं आपण, म्हणजेच ग्रुप आहेत. आता आपल्याला माहितीच आहेत, आपण पण एका शाळेत शिकतोय तर आपल्यालाही माहिती थोड्या 4-4, 5-5 मुलांचा असा एक ग्रुप असतो. तसे आमच्याही वर्गात ग्रुप्स आहेत आणि आमच्यामध्ये सुद्धा कॉरल्स म्हणजे भांडणं होतात, ॲर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद होतात, फाईट्स होतात, सगळं काही होतं. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन. आणि जेव्हा आम्हाला दुसऱ्यांना तोंड द्यावं लागतं, म्हणजे किंवा आमची फाईट, आमची भांडणं दुसऱ्यांशी होत असेल किंवा दुसऱ्या वर्गाच्या मुलांशी होत असेल, मुलींशी होत असेल, अशा वेळेस इवन टीचर्सशी सुद्धा आम्ही जर वादविवाद करत असू तरीसुद्धा आमचा पूर्ण वर्ग काय होत असतो तर एक होत असतो. ओके, वी फेस देम टुगेदर. आम्ही सगळे मिळून त्या फाईटला किंवा त्या ॲर्ग्युमेंट्सला तोंड देत असतो. आता तुम्ही कॅम्पस याचं इंग्लिशमधून मिनिंग दिलेलं आहे पहा आपल्या राईट हँड साईडला. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाईक, म्हणजे अगदी सारख्या विचारांच्या लोकांचा असा एक ग्रुप. फेसिंग अदर्स, टॉकिंग टू अदर्स और मीटिंग देम व्हेन दे आर लाईकली टू स्कोल्ड यू और पनिश यू. आणि जेव्हा आपण इतरांशी बोलतोय, जसं मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं, कोणी स्कोल्ड करतंय, कोणी कान हुगाडणी करते किंवा पनिशमेंट देते, अशा वेळेस आम्ही काय होतो तर एक त्यांना तोंड देतो. फेसिंग अदर्स. ओके, इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज मोस्ट प्रोबेबली अस. आणि जेव्हा आमच्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला स्कूल ग्राउंडचे 3 राऊंड्स जर मारावे लागत असतील, 3 चक्कर जर त्याला रनिंग करावं लागत असेल किंवा 100 लाईन्सची कॉपी करावी लागत असेल, म्हणजे 100 ओळी लिहा वगैरे अशा पद्धतीची जी काही पनिशमेंट असेल, तर अशा वेळेस इट इज मोस्ट प्रोबेबली अस. म्हणजे काय करतात ते, एक प्रकारे त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळालेली पनिशमेंट जणू काही पूर्ण वर्गालाच मिळालेली असते. बट वी डू नॉट टेल टेल्स, म्हणजे आम्ही चहाड्या करत नाही. अबाउट एनी वन गर्ल ऑर बॉय, वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आम्ही कोणत्याही मुला किंवा मुलीविषयी दुसऱ्या वर्गातल्या मुलींमध्ये चहाड्या करत नाही किंवा याला ही आज पनिशमेंट मिळाली होती किंवा याने 100 लाईन्स लिहिल्या, अशा पद्धतीच्या चहाड्या आम्ही दुसऱ्या वर्गातल्या मुलींशी करत नाही, इतरांशी करत नाही. जणू काही ती पनिशमेंट जी मिळालेली असते त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला, ती पूर्ण क्लासलाच असते ह्या अर्थाने. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि आता तुम्ही गेस करा की ह्या वर्षी काय घडलं असेल. वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल regularly and all the other things that teachers worry about. तर ह्या वर्षी तर असं घडलं की टीचर्स आमच्यावर शाऊट करत होत्या, ओरडत होत्या, अगदी सगळ्यांवर जवळपास. कशासाठी तर पुअर मार्क्स, चांगले मार्क्स मिळाले नाहीत परीक्षेत म्हणून. शॅबी वर्क, जे घाणेरडं असं रायटिंग असेल किंवा व्यवस्थितपणे रीड करता येत नसेल. इनकम्प्लीट होमवर्कसुद्धा इनकम्प्लीट, अपूर्ण असा आहे. नॉट अटेंडिंग स्कूल, आणि परत अब्सेंट राहणं वर्गामध्ये,
रेग्युलरली अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि अशाच पद्धतीच्या अजून काही गोष्टी आहेत ज्याच्याविषयी वरी म्हणजे काय, चिंता करणे. टीचर्स विद्यार्थ्यांच्या चिंतेने जणू काही या सगळ्या गोष्टींमुळे ग्रासलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वर्गात घडलेल्या होत्या. बट वी डिडंट माइंड इट. इट मेड नो डिफरन्स टू अस. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काही मनावर घेतल्या नाहीत. म्हणजे टीचर्सचं ओरडणं त्यांनी मनावर घेतलं नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस. आम्हाला त्या गोष्टींचा काही फरक पडला नाही. वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. त्या गोष्टींचा आमच्यावर काही जास्त परिणाम झाला नाही. आमचा जसा क्लास होता तसाच आम्हाला आवडायचा. वी वेअर इन फॅक्ट, वस्तुस्थिती पाहता, क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. आम्हाला आमच्या क्लासचा, आमच्या वर्गाचा काय होता तर अभिमान होता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं कोणत्या गोष्टीचा अभिमान असेल या विद्यार्थ्यांना, तर फक्त आणि फक्त एक, की जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सगळे काय होतात तर एक होतात. एकजुटीने प्रत्येक गोष्टीला ते आलेल्या प्रॉब्लेम्सला किंवा कोणत्याही गोष्टीला ते तोंड देऊ शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्लासविषयी, त्यांच्या वर्गाविषयी काय होता तर प्राऊड होता. म्हणजे काय होता, अभिमान होता. ओके. तर शाबी म्हणजे अनटायडी, घाणेरडे वगैरे असा या अर्थाने आपल्याला इथं दिलेला आहे तो वर्ड. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. आता पहा, त्यांच्या ज्या क्लास टीचर आहेत त्या न्यू आहेत आणि ज्यांचं नाव आहे मिसेस देसाई. देसाई हे सरनेम आहे, आडनाव आहे. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. आता पहा, नवीन टीचर आलेले आहेत, नवीन क्लास टीचर आलेले आहेत त्या वर्गामध्ये आणि त्या म्हणतायत की आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल. तर लास्ट इयरच्या तुमच्या ज्या काही टीचर्स होत्या त्यांच्याकडून मी ऐकलंय. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला तुमचा काय वाटतं तर अभिमान वाटतो. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आता पहा, क्लास टीचर काय म्हणतायत, युनिटी म्हणजे काय, ऐक्य, एकी. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. ही एक चांगली क्वालिटी आहे जी इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही तुमच्यातली जी क्वालिटी आहे ती नेहमीच तुमच्यात असू द्यायची आहे. आय एम व्हेरी हॅप्पी, मला खूप आनंद वाटतोय टू बी युअर क्लास टीचर. कारण आता मी तुमची काय आहे तर क्लास टीचर आहे आणि एक क्लास टीचर म्हणून मला काय वाटतंय तर आनंद वाटतोय. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता तुमच्या लक्षात येतं आहे का की क्लास टीचरने आम्हाला काय म्हटलं आहे. इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, यू यंग पीपल, और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी. आता यांच्या ज्या न्यू क्लास टीचर आहेत त्या मुलांशी बोलताना, त्या वर्गातल्या मुलांशी बोलताना खूप अशा इंटरेस्टिंग वर्ड त्या म्हणतात. इट्स नेवर चिल्ड्रन, मुलांनो वगैरे असं त्या काही म्हणत नाही. इट्स ऑलवेज गर्ल्स. ऑलवेज काय म्हणतात त्या, मुलींनो किंवा मुलांनो. यंग पीपल एक प्रकारे युवकांनो, और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी. अशा पद्धतीने ते मुलांशी बोलताना ही वर्ड्स उच्चारत असतात. यू फील सो नाईस वेन शी सेज नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि जेव्हा काही एखाद्या मुलीला काही वर्क दिलं असेल, काम दिलं असेल आणि तेव्हा त्या अशा पद्धतीने जेव्हा ते वाक्य म्हणतात, नाव दिस यंग लेडी विल शो. आता ही जी काही यंग लेडी आहे, ही तरुणी आहे, ती तुम्हाला आता दाखवणार आहे हाऊ टू डू इट. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा, ही यंग लेडी, ही तरुणी तुम्हाला दाखवणार आहे. असं त्या क्लास टीचरांनी म्हटल्यावर आम्हाला खूप खूप छान वाटतं. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आणि म्हणूनच आमच्या ज्या क्लास टीचर आहेत त्या आम्हाला खूप आवडतात. तर पहा, व्हाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट्स. आता हे आपण जसं लेसन शिकत जाऊ तसं हे जे मार्जिन क्वेश्चन्स म्हटले जातात बाळांनो, राईट हँड साईडला जे दिलेले आहेत, काही वर्ड मिनिंगसुद्धा इंग्लिशमधून दिलेले आहेत. तर मार्जिन क्वेश्चन्सवर मी पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आता पहिली जी चाचणी आहे
तर पहिल्या चाचणीचा तो टाईम आलेला होता, म्हणजे ती वेळ होती. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. आता तो वर्ग असेल, त्यातले काही बरेच विद्यार्थी अभ्यासात एवढे हुशार नसतील, कदाचित त्यांना या सर्व गोष्टींची सवय झाली असेल, म्हणून ते म्हणत आहेत आफ्टर द टेस्ट झाल्यानंतर, चाचणी झाल्यानंतर, वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग. आम्ही अगदी रेडी होतो, तयार होतो, जे काही स्कोल्डिंग आहे म्हणजे आमची जे काही कान उघाडणी व्हायची, आमच्याविषयी जे बोललं जायचं ते ऐकण्यासाठी, आणि त्याचबरोबर आमच्या मिळणाऱ्या पनिशमेंटसाठी सुद्धा आम्ही तयार होतो. बट व्हेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. पण जेव्हा मिसेस देसाई प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स, प्रगतीपत्रक घेऊन आल्यात, तेव्हा त्या अँग्री म्हणजेच संतापलेल्या दिसत नव्हत्या. शी वॉज रॅदर क्वाईट. अगदी त्या शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युज्युअल बट हर आईज डिडंट लुक हॅप्पी. हां, नेहमीप्रमाणे त्या हसल्या, पण त्या आनंदी दिसत नव्हत्या. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. प्रत्येकाकडे त्यांनी कार्ड्स दिले, प्रगतीपत्रक दिले, वन बाय वन, एकामागून एक. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड. बरेच विद्यार्थी आमच्यामधले फेल झाले होते, नापास झाले होते, कोणी एका सब्जेक्टमध्ये तर कोणी दुसऱ्या. सम हॅड नॉट अपिअर्ड फॉर द टेस्ट. आणि काही जणांनी तर टेस्टही दिलेली नव्हती. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. फक्त अगदी थोडी मुलं होती किंवा मुली होती ज्यांना चांगले मार्क्स मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि खूप कमी अशा मुलांनी सगळ्या सब्जेक्ट्समध्ये, ऑल द सब्जेक्ट्समध्ये चांगली कामगिरी केली होती, म्हणजे चांगले मार्क्स मिळवले होते. सो दॅट्स दॅट, शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टिअर्स. तर बा मॅडम म्हटल्या सो दॅट्स दॅट. हां, हे सर्व असं काही आहे, म्हणजे तुमच्या प्रगती पुस्तकात अशा पद्धतीचा तुमचा जो काही रिझल्ट आहे तो आहे. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सगळे कार्ड्स, सगळे प्रगती पुस्तक वाटल्या गेल्यानंतर, प्रगतीपत्रक वाटल्या गेल्यानंतर त्या म्हणाल्या सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टिअर्स. टिअर्स म्हणजे अश्रू. शी डिडंट लेट द टिअर्स फॉल. ऑफ कोर्स शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. तर मॅडमांनी डोळ्यातले अश्रू डोळ्यातच राहू दिले, म्हणजे अगदी ते त्यांनी खाली ओघळू दिले नाहीत, आणि ब्लॅकबोर्डकडे त्या वळल्या आहेत, फळ्याकडे त्या वळल्या आहेत. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. नो, नॉट ॲट ऑल. कोणीतरी विचारलं की मॅडम तुम्ही आमच्यावर रागावला आहात का? मॅडम म्हणतायत नाही, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही, सुष्मिता अगदी मृदू हळुवार आवाजात म्हणाली. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. तर मॅडम म्हणतायत नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. चला तर मग आपण पुन्हा अभ्यासाकडे वळूयात. तुमची जी काही पुस्तकं आहेत माझ्या विषयाची ती बाहेर काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. ओके, आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्याविषयी बोललो. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल. तर स्नेहल अस्मिताला म्हणते की तुझ्या लक्षात आलं का मॅडम काय म्हणाल्या त्या? शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. तर त्या म्हणाल्या की तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा असेल, पण तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाहीत. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. मग मी म्हणालो की मग तुझं एक्सपेक्टेशन, तुझी अपेक्षा काय आहे? सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? तर आपण त्यांच्याकडनं आपल्याविषयी अभिमान वाटावा असं कसं एक्सपेक्ट करू शकतो, अशी अपेक्षा कसं करू शकतो?
कारण आपल्यातले बरेच सो मेनी ऑफ अस फेल, बरेच मुलं फेल झालेत, नापास झालेत आणि बऱ्याच जणांनी टेस्ट चुकवली आहे. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? तर मग त्यांना आपला अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? तर इथंच आपला हा फर्स्ट पार्ट संपला आहे. मुलामुलींचं डिस्कशन वर्गामध्ये चालू आहे आणि त्या आता मॅडमविषयी बोलत आहेत. तर नेक्स्ट पार्टमध्ये पुढे काय झालं हेही आपण पाहणार आहोत. तुम्हाला माझं टीचिंग म्हणजे माझं शिकवणं खूपच आवडलं असेल, म्हणजे नक्कीच आवडलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फ्रेंड्ससोबत माझी व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्ससुद्धा.